जय शिवराय. आजचा व्हिडिओ आपण शिवरायांच्या दर्शनाने करूया मित्रांनो, आणि दिवसाची सुरुवात करूया मित्रांनो. सकाळचे वाजत आलेले 10 आणि आपण गॅस भरलेला आहे मित्रांनो. आता पंपावरती 333 रुपयाचा गॅस भरला मित्रांनो. तर पाहू आजचा अर्निंग कसा होत आहे, तर मी दाखवतो तुम्हाला. तर आज आपण टार्गेट कंप्लीट करण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो, आणि सकाळचे 10 वाजत आलेले आहेत. तर म्हटलं आजचं अर्निंग आपण पाहूया कसं होत आहे. बऱ्याच दिवसानंतर अर्निंग दाखवतोय मित्रांनो. अधून मधून मित्रांनो मी व्हिडिओ दाखवत असतो, कारण की त्यातून काही जणांना अनुभव मिळतात, काही जणांना एक्सपिरियन्स मिळतो, त्यातून काहीतरी शिकायला मिळते, जेणेकरून त्यांना पण बिझनेस चांगला करता येईल मित्रांनो. तर नवीन ऑटो क्लिकर विषयी मी माहिती दिलेली आहे मित्रांनो कालच्या व्हिडिओमध्ये. तर ते ऑलला ऍक्सेप्ट होत आहे. जर तुम्हाला पाहिजे असेल तर आपल्या चॅनलचं नाव दिसत असेल खाली, त्या चॅनलच्या नावाच्या खाली हे लिंक पण दिले आहे, त्याला टच करून तुम्ही पाहू शकता मित्रांनो. तर पाहू आपण आहोत मुळशीमध्ये मित्रांनो, आणि कुठली बुकिंग वाचते. तर मित्रांनो पहिल्यांदा जर व्हिडिओ पाहत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि फॉलो करायला विसरू नका, आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल मित्रांनो. तर पाहूया आज मुळशीमधून आपल्याला कुठली बुकिंग वाचते आणि आज टार्गेट किती होत आहे. चला सुरू करूया मित्रांनो. तर मित्रांनो आपण 196 रुपयाची बुकिंग घेणार आहोत पिंपरीला. मेट्रो स्टेशनच्या थोडस अगोदर आहे मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकापाशी. तर ठीक आहे मित्रांनो, 196 रुपयाची बुकिंग कंप्लीट केलेली आहे. सकाळचे 10 वाजून गेले, आता जवळजवळ 10:30 वाजता मित्रांनो. तर ठीक आहे, 10:30 वाजता आपण पहिली बुकिंग कंप्लीट केलेली आहे, आणि जाऊया आपण मेट्रो स्टेशन साईडला, म्हणजे आपल्याला बुकिंग पण तिकडून वाजल. तर मित्रांनो 213 रुपयाची आपण बुकिंग आणलेली आहे किवळे रावेतला. तर सिम्बॉसिस कॉलेजला आलेलो आहोत मित्रांनो आपण, आणि सिम्बॉसिस कॉलेज पासून चांगल्या बुकिंग वाजत होत्या मला वेटिंग वरच तिकडून. आणि ओलाच्या 1-2 तर माझ्या ऑर्डर झाल्या. आता आल्यानंतर ऑटो क्लिकर लावलंय मी. तर पाहू आता ऑटो क्लिकरवर आपल्याला कुठली बुकिंग वाजते ओला का उबेरला लक्ष देऊन राहूयात, कारण की जर ओलाची बुकिंग वाढली तर उबेर घेण्यासाठी आपल्याला पहिले ऑटो क्लिकर बंद करावं लागेल, मग उबेरची टच करावं लागेल, तेव्हा भेटेल. त्याच्यामुळे आपण मोबाईलवर फोकस करूया मित्रांनो. तर पाहू आपल्याला कुठली बुकिंग वाजते ते. तर मित्रांनो आपली पहिली ओलाला बुकिंग कंप्लीट झालेली आहे 201 रुपयाची, जे की आणलेली एम्पायर स्टेट पासून मित्रांनो. 12 किलोमीटर होतं ओलाला. म्हटलं ठीक आहे चला जाऊ दे, 201 रुपये दाखवलं होतं. म्हणलं आता कुठं मित्र टाकता यांना 201 रुपये 5-10 रुपयासाठी. मी मित्र नाही टाकत, कारण पिंपरी चिंचवडला ट्रॉफिक नसते. तर 70 रुपयाने आपल्या किलोमीटर भेटलं तरी परवडतं मित्रांनो. तर आपण आहोत मित्रांनो आता एम्पायर स्टेट पाशी. आणि तर मित्रांनो आपण पिंपरी गुरवला आलतो, आणि ट्रिप सोडलेली आहे मित्रांनो 145 रुपयाची. एम्पायर स्टेटच्या साईडला होतो मित्रांनो, म्हणजे आपल्या मेट्रो स्टेशन साईडला होतो एम्पायर स्टेटच्या. तर त्या कॉर्नर आपल्याला बुकिंग वाढली, तर ती 8.5 किलोमीटर होते मित्रांनो. 145 रुपये पिंपरी गुरवला. तर पिंपरी गुरव मध्ये आहोत मित्रांनो. तर पाहूया आपल्याला इथे 175 रुपयाची बुकिंग वाढली होती आपल्याला. शिवाजीनगर सोडली, तर घेताना 164 रुपयालाच घ्यायला लावले आपल्याला त्यांनी, आणि बाकीचं कस्टमरला प्रमोशन होतं. त्यामुळं आपण येऊन फसलेलो आहोत परत शिवाजीनगरला, कारण की शिवाजीनगरचा विषय तुम्हाला माहिती आहे मित्रांनो. इकडे आलं आणि रिटर्न लगेच बुकिंग वाढली तर परवडते, नाही तर टाइमपास खूप होतो मित्रांनो. तर आता वाढलेत मित्रांनो 1:15, म्हणजे 10 ते पावणे 3 तासात मस्त आपले 900 रुपये कंप्लीट होऊन गेले मित्रांनो. एवढं फास्ट अर्निंग केलं 2.5-3 तासात. तर कंटिन्यू बुकिंग पडत गेल्यामुळे आपला बिझनेस होतो मित्रांनो. जर लवकर आला तुम्ही तर कधी कधी बुकिंग वाजत नाही, उशिरा जरी आला तरी तुम्हाला जे द्यायचं आहे तेच देणार, जे नशिबात आहे तेच मिळणार तुम्हाला. त्याच्यामुळे पाहू आता शिवाजीनगरला पडले तर ठीक आहे, नाही तर आपले जे फास्ट अर्निंग झाले ते एकदम स्लो होऊन जाईल. तर मित्रांनो आपण आलो चिखलवाडीमध्ये 100 रुपयाची बुकिंग घेऊन फक्त. तर बराच वेळ थांबलो, रोडला काय वाढलं नाही, लोकल वाजत होतं मित्रांनो. आणि त्या कात्रज ह्या साईडला जास्त वाजत होतं, कोथरूड, करीमनगर, कात्रज म्हणजे तिकडे गेल्यानंतर म्हटलं आता आपण अडकून बसूया म्हणून तिकडे बुकिंग काय घेतली नाही. म्हणजे विमाननगर साईड आली तर घेऊया, पण तिकडे पण काय वाढली नाही मित्रांनो. शेवट मी SB रोडला मॉल पाशी आलो मित्रांनो डायरेक्ट तिथून, आणि तिथून वाटली 100 रुपयाची बुकिंग. म्हणलं चला 100 ते 100 पण आपल्या एरिया जाऊया, म्हणजे आपल्याला तिकडे गेल्यानंतर बुकिंग 100% वाजते आहे की नाही. मग आता बराच वेळ झाला, जवळजवळ 1-1.5-2 तास मी तिथं घातला. 100 रुपयाची बुकिंग घेऊन आलो मित्रांनो. तर मित्रांनो आपल्या चिखलवाडी मधून वाढली नाशिक फाटा 113 रुपयाची.
त्यात कस्टमरने टाकलं होतं पलीकडल्या साईड भोसरी मेट्रो स्टेशनच्या. तर मी आलतो मित्रांनो वाकडेवाडी बस स्टँड त्या साईडने तिकडून. तर सोडलं मित्रांनो, तर ते कस्टमर म्हणला मला त्या मेट्रो स्टेशनला जायचंय. म्हणलं यू टर्न घेऊन यावं लागेल, अपडेट करा म्हणले, काय होतील ते देतो तुमचे 20 रुपये एक्स्ट्रा घ्या म्हणलं. 20 रुपये नाही होत, कमीत कमी 40 रुपये तुम्हाला एक्स्ट्रा द्यावा लागतील. म्हटले ठीक आहे चला. तर त्यांना वाटलं जवळ असेल युटर्न, पण पाहिलं त्यांनी 2 किलोमीटर युटर्न पूर्ण होता. म्हटले ठीक आहे बरोबर आहे मित्रा. त्यांनी आपल्याला बरोबर 150 रुपये केले आणि 106 का 7 रुपये त्यांचं बिल झालं. म्हणजे आपल्याला त्यांनी जवळजवळ 50 रुपये आपल्याला एक्स्ट्रा भेटले या बुकिंग मागं. तर 2 किलोमीटर वाढलं पण मित्रांनो. तर ठीक आहे, आपण आहोत मेट्रो स्टेशनला भोसरीच्या मित्रांनो, म्हणजे नाशिक फाट्याला. तर पाहूया आता बुकिंग वाजते कुठली आपल्याला ते. तर मित्रांनो आपण आहोत जय गणेश साम्राज्यापाशी. तर आपल्याला वाढली होती मित्रांनो तिथून गंधर्वनगरी नाशिक फाट्यावरून 163 रुपये झालेली. तर मस्त अर्निंग दिलं मित्रांनो. 9-9.5 किलोमीटरच्या आसपास होती. तर मस्त अर्निंग दिलं आणि आपण आहोत आता जय गणेश साम्राज्याला मित्रांनो, म्हणजेच गोडाऊन चौक स्पाईन रोडला. तर मित्रांनो बराच वेळा आपण स्पाईन रोडला थांबलो आणि बुकिंग वाढलीच नाही लवकर. मग 202 रुपयाची परत 1-1.5 तासांनी वाढली मित्रांनो. शेरगावची डांगी चौकामधली 202 रुपयाची मित्रांनो. 12च्या आसपास काहीतरी होतं. तर तिथं आल्यानंतर मित्रांनो अजून मित्रांनो आपण 2 लोकल बुकिंग घेतले 55 रुपयाच्या. तर ते 110 म्हणजे एक मस्त राऊंड झाला मित्रांनो आपला तेरगाव मधून आपण राटणीत आलो, राटणीमधून आपण परत पिंपरी सौदागरला आलो. म्हणजे तो 110 आणि ते 202 म्हणजे 320 रुपयाचा काहीतरी 310 रुपयाचा आपला राऊंड झाला तो मित्रांनो. तर मस्त राऊंड झाला मित्रांनो. तर पाहू आपण परत पिंपरी सौदागर मध्ये आहोत तर कुठली बुकिंग वाजते. मित्रांनो आपण राहटणी मध्येच आहोत, कारण की आपल्याला बुकिंग वाढली होती मित्रांनो. 139 रुपयाची भूमकर चौका पटली होती मित्रांनो, तातवाडे म्हणून आलं. तर भूमकर ब्रिज पटली होती आणि त्यांना सोडलं 139 रुपये त्यांचं बिल झालं. साईडला दाखवतो स्क्रीनवर पाहू शकता तुम्ही. तर 139 हे सोडल्यानंतर एक 5 मिनिट थांबलो होतो मित्रांनो. एक चहा घेतला मस्त, 5-10 मिनिटं थांबलो, चहा घेतला आणि म्हटलं थोडस शूट करावं. तर शूट करत टायमाला परत बुकिंग आली मित्रांनो 128 रुपयाची परत राहटणी. मग परत 128 रुपयाची घेऊन राहटणीत आलो. तर राहटणीतून म्हटलं आता काय वाजणार नाही, कारण की संध्याकाळचे 8 वाजलेत मित्रांनो. तर म्हटलं आता घराकडली बुकिंग बघूया आणि जाऊया आपण मधून आता पिंपरी साईडला, मेट्रो स्टेशन साईडला, म्हणजे आपल्या घराकडली वाजर आणि आपलं टार्गेट पण कम्प्लीट होईल मित्रांनो. तर जाऊया आपण पिंपरी. मित्रांनो बराच वेळ थांबलो तिथं मेट्रो स्टेशन पाशी, पण काय बुकिंग वाढली नाही. 1-2 वाढले मित्रांनो. चिखली साईडच्या पण काय वाटल्या नाही आपल्याला. कोलाला वाढली ती पण नाही बसली. ट्रॅकर नव्हतं लावलं मी, तर ती पण नाही बसली. आणि 104 रुपयाची काहीतरी जाधववाडी आली ती पण नाही बसली. मग 79 रुपयाची बुकिंग घेतली मित्रांनो शिवतेज नगर. म्हटलं इथून आता चिखली पण जवळ आहे आपल्याला. मित्रांनो आता आपण आहोत शिवतेज नगर मध्ये आणि तुम्हाला टार्गेट साईडला प्रत्येक बुकिंगला मी साईडला प्रत्येक प्लस करत आलोय. मी काही डिटेल केलेलं नाही, पूर्ण काउंट केलेलं नाही आणि डिटेल एक ट्रिप करत आपल्याला टार्गेट कम्प्लीट केलेला आहे मित्रांनो. तर व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो कमेंट करून सांगा आणि चांगला अर्निंग करण्याचा प्रयत्न करा मित्रांनो. आणि कोणाला ॲटो क्लिकर हवे असेल, ते आता नवीन अपडेट झाल्यामुळे ॲटो क्लिकर मध्ये बंद झाले, परत न्यू ओला आलं आणि त्याला ॲटो क्लिकर पण नवीन आलं मित्रांनो. पहिले ॲटो क्लिकर आता अटॅच होत नाही, ते लागू होत नाहीत मित्रांनो. त्यामुळं जर व्हिडिओ पाहायचा असेल तर मी खाली परत तुम्हाला आपल्या चॅनलचं नाव दिसतं असेल खाली AJ ॲटो ब्लॉग, तर त्याच्या बरोबर खाली ती लिंक देतो मित्रांनो, त्याला टच करून पाहू शकता तुम्ही. तर ठीक आहे, धन्यवाद मित्रांनो, गुड नाईट आणि शुभरात्री.